सुप्रभात. जय जय रामकृष्ण हरी. 365 दिवसांच्या प्रवचन मालिकेतील आजचा दिवस 140. भगवंताच्या स्मृतीतच प्रपंच करावा. दुःखाचे मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन. सर्व दुःखांचे मूळ भगवंतापासून झालो दूर. रामा वाचून प्रपंचात नाही सुख, कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दुःख. कोळशाने हात काळा झाला, त्याने दुःखी कष्टी झाला. ज्याचा तो धर्म त्याने पाळला, आपण मात्र नाही ओळखला. तैसा प्रपंच दुःखाचा झाला, भगवंता वाचून वाया गेला. जगातील ऐश्वर्य मनाची प्राप्ती, रामरायाविन समाधानाला निती. जे जे वैभव जगती, ते ते आले हाती. वाया सर्व जाती, हाती न येता रघुपती. परमात्म्याचे विस्मरण, हेची बीज जाणावे मूळ कारण. काळजी चिंता अहंकार, भीती तळमळ फार. हा झाला त्याचाच विस्तार, तात्पर्य कडू बी पेरले. त्याचे गोड फळ नाही आले, काळजी आणि भीती भगवंताच्या विस्मृतीत जन्मती. म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानी, परमात्म्याला दूरच करतील दोन्ही. व्यवहार सद्भावना सदाचरण, लौकिक संतती संपत्ती शास्त्रांचे मनन. सर्व काही रामाविन वाटे शून्य. संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती, सर्व वैभव जरी आले हाती, तरी रामाविन आहे फजिती. प्रपंची ठेवता दक्षता, न विसंबे रघुनाथा. तोची प्रपंची सुखी जाना. प्रपंच करावा जपून, पणसा रामाचे करावे स्मरण राखून. सर्वस्वी व्हावे भगवंताचे, मी माझे सोडून साचे. भगवंताचे होऊन राहणे, याहून तुझे काही न करावे. मी करता नव्हे जाणून करी कर्म, त्याला बाधे ना कलीचा मार्ग. दुष्ट अभिमानाला न पडावे बळी, त्याचा मालक होईल कली. कली जेथे शिरला त्याने राम दूर केला. भगवंताचे स्मरण सांभाळून, कोणताही करावा व्यवसाय जपून. हेची प्रपंचिकास मुख्य साधन. करता मी नव्हे करता राम, ही मनात जाणावी खून. करावा व्यवहार जतन. रामा परते हित, मानी त्याचा होई घात. जोवर करता मी, हे ध्यानी तोवर मन लागले राघव चरणी. मीपणा टाकावा अभिमान सोडावा, सुख येईल त्याच्या मागे हा विश्वास बाळगावा. ज्याने केले सर्व रामासर्पण, तेथे मीपणास नाही ठाव ठिकाण. पापाचे न व्हावे आपण धनी, करता राम जाणून मनी. रामसेवे परते हित, सत्य सत्य नाही या जगात. म्हणून रामास व्हावे अनन्य शरण, दुःख दूर व्हावयास मुख्य साधन. मनाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे. म्हणून त्याचे भाग्य थोर जाना, ज्याने जोडला राम राना. ज्याने देह केला रामास अर्पण, धन्य धन्य त्याचे जीवन. अखंड असावे भगवंताचे स्मरण, तो दूर करील दुःखाचे कारण. आजचा हा ओवी रूप भाग तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरी. आणि अशाच अधिक माहितीसाठी आजच ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. जय जय रामकृष्ण हरी.